ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टमध्ये आमदार धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलेलं आहे आणि त्यांच्या सांगण्यावरूनच ही हत्या करण्यात आली हे आता स्पष्ट होत आहे. मित्र हो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी आता बीड मधून समोर आलेली आहे. बीडचे गुन्हेगारी आणि धनंजय मुंडे हे विषय अलीकडे भलतेच वादाचे ठरलेले आहेत. अशाच प्रकरणातून धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलेलं आहे ना, पण तरी सुद्धा गुन्हेगारी बाबतचा वाद धनंजय मुंडे यांचा पिच्छा सोडायला अजिबात तयार नाही. परळीतलं ते महादेव मुंडे हत्या प्रकरण, हे प्रकरण अजूनही शांत झालेलं नाही. महादेव मुंडे यांच्या हत्येला 2 वर्ष 4 महिने झालेले आहेत. या प्रकरणातील सूत्रधार अजूनही मोकाट असल्याचा आरोप करीत शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांनी आज भर पत्रकार परिषदेमध्ये एक मोठा स्फोट केलेला आहे. खरं तर 2-4 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा एक मोठं सूचक विधान केलेलं आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये नार्को टेस्टच्या माध्यमातून मोठी नावं पुढे आलेली आहेत. ही नावं आपल्याला माहीत असली तरी आपण ती सांगणार नाहीत असं जरांगे पाटील म्हणालेले होते. त्यामुळं या प्रकरणात कुठल्या नेमक्या बड्या नेत्याचं नाव आलेलं असेल याचा अंदाज तसा सगळ्यांना आलेला होता. आता मात्र राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठा स्फोट केलेला आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आलेली होती असा दावा त्यांनी ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टचा हवाला देत केलेला आहे. धनंजय मुंडे त्यावेळी बीडचे पालकमंत्री होते. फड यांनी थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेतल्यामुळं अपेक्षेप्रमाणे मोठी खळबळ तर उडालेलीच आहे. राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, या प्रकरणाचा तपास सध्या SIT कडे आहे. IPS पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे. मात्र तपासात राजकीय दबाव असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. या प्रकरणातील आरोपीच्या ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टमध्ये आमदार धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलेलं आहे आणि त्यांच्या सांगण्यावरूनच ही हत्या करण्यात आली हे आता स्पष्ट होत आहे असं फड यांनी म्हटलं. मनोज जरांगे पाटील यांनी कोणाचं नाव घ्यायचं टाळलं असले तरी राजाभाऊ फड यांनी मात्र थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेतलेलं आहे. आजवर नाव कुणाचंही न घेता सूचकपणे हेच सांगण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला होता, पण आजवर कुणीही कुणाचंही नाव मात्र घेतलेलं नव्हतं. आता मात्र थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं गेलं आहे. या हत्येचा कट रचल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर कलम 120B अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तातडीनं अटक करावी अशी मागणी या फड यांनी केलेली आहे. वेळीच कारवाई झाली असती तर पुढे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालीच नसती असं सुद्धा या फड यांनी यावेळेला नमूद केलेलं आहे. बघा पुढे ते काय म्हणतात, तुम्ही परळीतल्या 10 लोकांना संपवलेलं आहे, माझ्याकडे तर सगळ्यांची नावं आणि पुरावे सुद्धा आहेत. एवढा मोठा दावा त्यांनी केला आणि इशारा सुद्धा दिला. अर्थात त्यांनी हा फक्त इशारा नाही दिला तर त्यांनी 20 मार्च पर्यंतचा अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे. प्रशासनाने या प्रकरणातील सत्य महाराष्ट्रासमोर आणावं, अन्यथा 20 मार्च नंतर तीव्र आंदोलन सुद्धा छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी आज दिला. यासाठीला या दबावाखाली तपास करता येत नसेल तर हे प्रकरण CBI कडे सोपवण्यात यावं अशी मागणी सुद्धा फड यांनी केली. नुसती केली नव्हे तर ती लावून सुद्धा धरलेली आहे. फड यांनी ही मागणी केलेली असली तरी सत्ताधारी पक्षात असलेल्या धनंजय मुंडे यांची CBI चौकशी होईल की नाही हे आज तरी आपल्याला सांगता येत नाही. परंतु राजाभाऊ फड यांच्या दाव्याप्रमाणे ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट मध्ये जर धनंजय मुंडे यांचं नाव आलेलं असेल तर धनंजय मुंडे यांच्या अडचणी नक्की वाढू शकतात. नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट मधून खरोखरच धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलेलं आहे का? अर्थात याबाबत शासनानंच आता खुलासा करायला हवा ना.
विनाकारण गैरसमजही नको, जे सत्य आहे ते बाहेर यायलाच हवं आणि जे काही सत्य असेल ते म्हणजे एकूण जनतेसमोर यायला हवं. महादेव मुंडे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मुंडे यांना अटक करावी अशी जाहीर मागणी फड यांनी केलेली. पण धनंजय मुंडे तर सत्ता पक्षातले आमदार आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्ती आहेत. अशा पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल होईल का, त्यांना अटक होईल का, असे प्रश्न आपोआपच निर्माण होतात. फड यांच्या दाव्यामुळे मात्र आज राजकारणामध्ये प्रचंड अशी एक खळबळ उडालेली आहे, हे मात्र नक्की. मित्रांनो, या एकूण सगळ्या प्रकरणाबद्दल, या दाव्याबद्दल, या आरोपाबद्दल किंवा एखाद्या या सगळ्या म्हणजे मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीभोवती या सगळ्या गोष्टी गेल्या कित्येक काळापासून फिरतायत आणि बीडची गुन्हेगारी थांबता थांबत नाही. या एकूण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.